गोंदिया के गोलू और रोहित हरिप्रसाद तिवारी की सोमवार रात गोली मारकर हत्या कर दी गई थी। सोमवार की रात गोलू तिवारी दोपहिया वाहन से तिरोड़ा से गोंदिया आ रहे थे। इसी दौरान दोपहिया वाहन पर सवार दो लोगों ने उनका पीछा किया और उस पर पीछे से गोली चला दी। इसी बीच गोलू तिवारी ने अपनी जान बचाने के लिए बाइक की रफ्तार बढ़ा दी। कुड़वा चौक से कुछ ही दूरी पर होटल शालीमार के सामने उनकी बाइक फिसल गई। गोली लगने से वह गंभीर रूप से घायल हो गए थे। घटना की जानकारी जैसे ही रामनगर पुलिस को मिली तो पुलिस मौके पर पहुंची। खून से लथपथ गोलू तिवारी को इलाज के लिए रिंग रोड इलाके के सहयोग अस्पताल में भर्ती कराया गया। इलाज शुरू होने से पहले ही उसकी मौत हो गई थी। इस मामले में पुलिस ने महज 24 घंटे के भीतर 7 आरोपियों को हिरासत में लिया है। इन सभी 7 आरोपियों को 29 अप्रैल तक पुलिस हिरासत में भेज दिया गया। पुलिस ने बताया कि हत्या पैसों के लेन देन और पुरानी रंजिश के चलते हुई है। काल जो गुन्हा दाखल झालेला आहे रामनगर पोलीस स्टेशनला आज CR नंबर 120/2024 कलम 302 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण टोटल 7 आरोपींना अटक केलेला आहे आणि यातील जे 2 आरोपी आहेत ते आपण गोंदिया शहरातून त्यांच्या घरातूनच आपण त्यांना ताबा घेतलेला आहे आणि जे इतर आरोपी आहेत त्यांना आपण देवरी येथून त्यांचा ताबा घेतलेला आहे। याचा तपास अजून सुरू आहे, तर त्याच्यामध्ये निष्पन्न होईल आपल्याला की नेमकं त्यांनी वेपन कुठून आणलं होतं। मृतकावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे आपल्याकडे। 2012चा तो गुन्हा आहे। CR नंबर 88/2012 कलम 302 अन्वये हा गुन्हा दाखल आहे। PCR कब तक आरोपीचा 29 एप्रिल पर्यंत PCR मिळालेला आहे। पकडण्यात आलेल्या आरोपीवर याआधी गुन्हा दाखल आहे। हो, हे बरेचसे आरोपी आपल्या रेकॉर्डवरचेच आहेत। त्यातील मोहित मराठे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती 2020 मध्ये 81/2020 हा गुन्हा दाखल असून तो कलम 302 अंडर म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल आहे। आतापर्यंत तपासात तरी असं म्हणता येईल की मुख्य आरोपी मोहित मराठे प्रायमा फेसी बघितलं तर एक आर्थिक देवाणघेवाणीतूनच हा गुन्हा घडल्याचा दिसून येतो। या गुन्ह्याचं घटनास्थळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुडवा हे घटनास्थळ आहे। आरोपीवर फायरिंग होत असताना आरोपी हा कुडवा नाकाकडे म्हणजे पाल चौकाकडनं कुडवा नाकाकडे जात असताना त्याच्यावरती पाठीमागच्या साईडनं उजव्या बाजूने फायरिंग झालेलं आहे। एक राऊंड फायर झालेला आहे आरोपीवर आणि एक बुलेट मागून आणि एक बुलेट आपल्याकडनं PM मध्ये हे झालेली आहे। पोलीस प्रशासन गुन्हेगारी कमी करण्यासाठी 2 फ्रंटवर काम करत आहे। एक फ्रंट आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करत आहोत। आपल्याकडे आतापर्यंत 6 MCOCA दाखल झालेले आहेत आणि बरेचसे जे टोळीमधले आरोपी आहेत ते आज गजाआड आहेत। त्यानंतर आपण डिटेक्शन आणि प्रोसिक्युशन ह्याच्यावरती भर देत आहोत, जेणेकरून आरोपी पुन्हा असे गुन्हे करणार नाहीत आणि त्यांनाही त्याची सक्त शिक्षा मिळेल। त्याबद्दल अजूनपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे। कारा न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।